नमस्कार, मी रुशाली यादव सारंग, TV9 विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जयंत पाटलांच्या मंचावर भाजपचे नितीन गडकरी आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या आणि त्यावर गडकरींनी आणि त्यानंतर जयंत पाटील यांनी सुद्धा टोले लगावले। मात्र जयंत पाटील अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये सक्रिय का नाहीत हा प्रश्नही कायम आहे। जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेमध्ये नितीन गडकरींची हजेरी पक्षप्रवेशाच्या टोलीबाजीनं चर्चेत राहिली। अधूनमधून जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चांनी गडकरींच्या हजेरीनं जोर धरला। मात्र मंचावर येताच माध्यमांनी नितीन गडकरींच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या चालवू नयेत असा टोला जयंत पाटलांनी लगावला। गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतिशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली। आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका। तुम्ही कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो। दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं। आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करू। हे पत्रकार हे असं आहे की मी काही जास्त बोलत नाही, पण मी यांचा कधीच रिकग्निश नाही करत। त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही। शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स। माझी पार्टी माझ्याबरोबर आहे, माझे विचार माझ्याबरोबर आहे। जयंत पाटील पक्षांतराच्या चर्चा कायम खोडत आलेत। मात्र विधानसभा निकालानंतर त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधला वावर कमी झाल्याचं दिसून येतं। कारण निकालानंतर ईव्हीएम वरून आरोप प्रत्यारोप रंगले। आधी मुख्यमंत्री, मग कॅबिनेट विस्तार, खाते वाटप, त्यानंतर पालकमंत्र्यांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये वादंग झाले। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणानं राजकारण ढवळून निघालं। धनंजय मुंडेंवर भाजपच्याच सुरेश धसांकडून गंभीर आरोप झाले। लाडक्या बहिणींच्या अर्जांच्या फेरतपासणीवरून सरकारवर टीका झाली। काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये शाब्दिक वॉर रंगलं। दिल्लीमध्ये शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं। निकालानंतरच्या अशा सर्वच घडामोडींपासून जयंत पाटील दूर राहिलेत। जयंत पाटलांच्या या मौनाचं कारण भविष्यात पक्षांतर आहे का यावर भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी फक्त हात जोडून उत्तर दिलं। जयंत पाटील साहेबांची भाजपा नेत्यांची जवळीकता वाढलेली आहे। आज गडकरी साहेब सुद्धा इस्लामपुरामध्ये आहेत। सांगलीमध्ये नितीन गडकरींनी जयंत पाटील यांच्या राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिमखान्याचं उद्घाटन केलं। उद्योग समूहांच्या भेटीगाठीनंतर गडकरींच्या हस्ते कॉलेजच्या अद्ययावत इमारतीचंही उद्घाटन झालं। सरकार कुणाचेही असो, मात्र विरोधी बाकांवरचे साखर कारखानदार आणि शिक्षण संस्थांचे मालक सरकारशी फारसं वैर घेत नाहीत असं राजकीय जाणकार सांगतात। मात्र जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा या अधूनमधून रोहित पवारांसोबतच्या छुप्या संघर्षामुळेही होत असतात। गडकरी साहेब मोठे नेते आहेत, ते मंत्री आहेत देशाचे, ते तिथे एखाद्या कार्यक्रमाला येत असतील तर वेगळा अर्थ काढण्याचं काय कारण आहे? तर उगाच मला असं वाटतं की राजकीय पतंग कुणी उडू नये। मी कसबेचा अभिजित साहेब होते। जयंत पाटील साहेब शरद पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही। त्याचं कारण साहेबांनी गेली 6 वर्ष राष्ट्रवादी पक्ष जनसामान्यात पोचवायला रात्रंदिवस कष्ट घेतले। त्यामुळे जयंत पाटील साहेब कुठेही जाणार नाही अशी आम्हाला खात्री आहे। ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाची आम्ही त्यांच्या पाठीचे पूर्ण ताकदीनं आहे तिथं जरी त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीमागे राहू। आम्ही तोच विचार करतोय की साहेबांनी कोणत्याही परिस्थितीत सगळ्या गोष्टीचा विचार करून काही निर्णय घेतला तर आम्ही त्या निर्णयाशी ठाम आहोत। ज्यांची पात्रता नाही अशी लोक जयंत पाटील साहेबांच्यावर बोलायला लागलेले आहेत। त्यांच्यासारखं कष्ट घेणारा माणूस ह्या महाराष्ट्रात दुसरा कोण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यामुळे साहेबांनी कुठेही राहावं, साहेबांच्या सोबत आम्ही कायम राहणार। साहेब कुठल्याही पक्षात राहू देत। राष्ट्रवादी फुटीवेळी जयंत पाटील ढसाढसा रडले होते। अशी परिस्थिती ओढावल्यास त्यांनीही जरतरमध्ये राजकारण सोडण्याचं विधान केलं होतं। मात्र त्या घटनेला आता 2 वर्ष होत आली आहेत। म्हणून जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा या फक्त चर्चाच राहतात की मग त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजून एक धक्का बसतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। जयंत पाटील चांगला ग्रस्त आहे, त्यांना कुठं जायच्या वेळेला त्यांना माहिती आहे। म्हणून जयंत पाटलाला विरोध करणाऱ्यांची आता वाचा बंद केलेली त्यांनी।
ज्या दिवशी ते तोंड उघडतील त्या टायमाला जयंत पाटील हे पक्ष सोडतील ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही बघा, गेले 6 महिन्यापासून जयंत पाटलाच्या विरोधात जी मोहीम चालवली होती ती कुठेतरी थंडावलेली आता दिसते. अजिबात मला माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की महाराष्ट्राचं कर्तृत्व नेतृत्व म्हणून जयंत पाटील साहेब आहेत, त्यांच्याबद्दल विनाकारण अशा बातम्या देणं संयुक्तिक राहणार नाही. कारण की एखादं व्यक्तिमत्व 30-40 वर्षे आपल्या राजकारणातली एकनिष्ठेनं घालवत असतं आणि अशावेळी अशा बातम्यांमधून त्यांचं 40 वर्षाचं काम बाजूला आपण सारण्याचा प्रयत्न करतो, हे दुर्दैव आहे. शंकर देवकुळे, TV9 मराठी, इस्लामपूर, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.